रेल्वे स्थानक परिसरातील प्रसिद्ध वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या 5 दरोडेखोरांना खंडणी विरोधी पथकाने गुजरातमधून अटक केला आहे. त्याच्याकडून पथकाने चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने, भांडी, इतर वस्तू व मोबाईल फोन असा एकूण 29,15,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लीलाराम उर्फ लीलेश मेघवाल, चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती, जयसाराम उर्फ जेडी कलबी, दोनाराम उर्फ दिलीप पराडिया व नागजीराम मेजवाल अशी अटक केलेल्या 5 दरोडेखोरांची नावं आहेत. हे 5ही जण राजस्थानचे आहेत. या 5ही जणांनी रेकी करून ठाणे स्थानक परिसरातील मराठे ज्वेलर्सचे शटर उचकटवून दागिन्यांसह इतर साहित्य घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना खंडणी विरोधी पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने तपास करून या 5ही जणांच्या गुजरातमधील सुरत येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यामध्ये आरोपी अजून वाढू शकतात किंवा तपासामध्ये अजून निष्पन्न होऊ शकतात. 5 आरोपी आहेत. गुजरातमधून त्यांना अटक केलेली आहे. यस. वय काय, शिक्षण वगैरे काय? वय साधारण एक 30 ते 35 दरम्यान त्यांचं वय वर्ष आहे आणि यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चोरी करताना हत्या वेळ ही घटना जी घडली होती ती रात्री 2 ते सकाळी 4:30 दरम्यान घडलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी कटावणे असेल, स्क्रूड्रायव्हर असेल आणि हातोडे अशा प्रकारचे काही अवजार वापरलेले आहेत. सर्व तांत्रिक विश्लेषण तपासामध्ये आम्ही केलेलं आहे. त्याचं सीसीटीव्ही आणि बाकी सर्व गोष्टींचं मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गार्ड या निमित्तानं मी सर्व ज्वेलर्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे आस्थापना आहेत त्यांना पोलीस विभागातर्फे आवाहन करतो की सुरक्षेच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज असतील, त्याचबरोबर जे डोअर लॉकिंग सिस्टम आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आजकाल जी डोअर लॉकिंग सिस्टम आहे ती त्याचा देखील वापर करावा आणि सिक्युरिटी गार्ड जास्तीत जास्त कशा प्रकारे ठेवता येतील त्याचं देखील त्यांनी नियोजन करावं. त्या अनुषंगाने आम्ही त्या अनुषंगाने आम्ही काही ज्वेलर्सच्या संबंधित त्यांच्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांच्या मीटिंग घेऊन त्या अनुषंगाने प्रबोधन म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतो. त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त त्यांना रिवॉर्ड देणार.